सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय राम कृष्ण हरे
नाम घेता उठा उठी, 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 नाम घेता उठाउठे, 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 ऐसा नाम बांधा गाठे, ऐसा नाम बांधा गाठे, बांधा गाठे, विठ्ठल पाये करे, विठ्ठल पाये करे, नाम घेता उठाउठे, 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 ऐसा नाम बांधा गाठे, ऐसा राखे लोटे, ऐसा नाम बांधा गाठे, ऐसा नाम बांधा होय संसाराची तुरी, होय संसाराची तुरी, होय संसाराची तुरी,
आणि भगिनींनो, सद्गुरू निष्ठ माझ्या आणि मित्रांनो, प्रस्तुत सेवेसाठी निवडून केला अभंग तुम्ही सर्व ब्रह्मवेत्यांनी माझ्या मागे म्हणावयाचा आहे. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, हे तू करशील अनेक काही, जे तू करशील अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हाकारुनी सांगे तुका, आकारोनी सांगे तुका, हाकारुनी सांगे तुका, आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, पांडुरंगा करू प्रथम नमन, शिवबाबा भांती जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदासा भांती जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, विठ्ठल भांती जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदासा भांती जय. शिवबाबा भांती जय, बोलो रामदासा भांती जय. भांती जय, बोलो रामदासा भांती जय. कृपादान करते जावे साधू, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमते प्रकाशु म्हणे निवृत्तीदासो भारी जोगी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. श्री संतांची ये माथा चरणावर, श्री
परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत नामदास बाबा, संत नारायण बाबा, रोहित बाबा, नाना बाबा या संतांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच आनंद संप्रदाय मुंबई साधकमध्ये दिवा स्टेशन यांच्या सौजन्याने ह्या गावदेवी मंदिरामध्ये आपण दर 15 वाड्याचे काही साजरे करतो. आजची सफला एकादशी, ह्या एकादशीच्या निमित्ताने प्रथम 5 वाजता हरिपाठ, नंतर प्रवचन आणि त्यानंतर 7 ते 9 कीर्तन हे आपलं प्रत्येक एकादशीला होत असतं. त्यात ह्या नवीन वर्षाची इंग्रजी कालनिर्णयानुसार ह्या नवीन वर्षाची ही पहिलीच एकादशी आणि त्यात पहिला नवीन संकल्प म्हणजे आपण आज उभं राहून हरिपाठ केला, जो ह्याच्या पुढेही होत राहील. त्यात बरोबर 2 वर्षापूर्वी प्रथम प्रवचन जे माझं होतं ह्याच एकादशीच्या दिवशी झालं होतं. हे सांगायचं मूळ कारण असं की आज प्रवचन रूपी सेवेला सुद्धा 2 नवीन आज आपले साधक बंधू इथे बसले होते. खूप छान सेवा केली. ह्यांची सध्या आपल्याला गरज आहे. किती काही असो, कसंही असो, बोलायला सुरुवात करावी लागेल. 10 मिनिटं असं का असणार, 15 मिनिटं का असेना, जे काही 10 मिनिटं आपले श्याम महाराज बोलले, गरजेचं नाहीये प्रत्येकाला बोलताच आलं पाहिजे. प्रयत्न करायचा. जो अनुभव आपल्याला आलेला आहे तो संत परंपरेला आधारित आहे का, त्या ज्या काय ओव्या असतील, ते जे काय अभंग असतील, ज्या वेळेला आपण याचा विचार करून नक्कीच आपल्याला पुढचं बोलता येईल. पण बोलायला सुरुवात करायला पाहिजे. तर आजची ही कीर्तन रूपी सेवा मज पांबळाकडे आलेली आहे. मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांनी जी काय आपल्यावरती कृपा केली, ज्याच्यामुळे हा मार्ग मजपर्यंत आला, जो अनुभव मला आला, तो अनुभव या कीर्तन रूपी सेवेद्वारे मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल परंतु सेवेसाठी घेतलेला अभंग. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव. उरलेल्या धर्माचं काम पुढे नेण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नाम अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आमच्या सारख्या महाराजांचा नाही, आमच्या सारख्या महाराजांचा काही भरोसा नाही. माईक स्वार्थासाठी आम्ही कधी धचा मा करू पत्ता लागणार नाही. आमच्या सारख्यांचं नाही ऐकलं तरी चालेल, संतांचं ऐकावं लागेल. विठ्ठल अभंग म्हणजे म्हणामणी नाही. अभंग म्हणजे तलाट, फलाप, यंगण बेट, दहात काकडी, नवहात बी, सांगीला वांगी, गुळाची झाड पिंपाला, पिंपाची झाड वडाला, अजिबात नाही. अभंग म्हणजे संतांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव. विठ्ठल काय म्हणतात तुकाराम महाराज अभंगातून? नाम घेता उठा उठे होय संसाराचे पुढे. संतांचे शब्द आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे. संसार म्हणजे जन्म मरणाचा फेरा. ह्यातून जर चुकायचं असेल तर नित्य नामस्मरण करावं लागेल. त्यासाठी ऐसा लाभ बांधा गाठी
ज्यांना या गोष्टीचा अनुभव आहे ते जवळ आले पाहिजे, त्यांना आपण शरण गेलो पाहिजे, तरच विठ्ठल पायी पडे मिठी. काहीही करा, कुठेही जा, नामा परते साधन नाही, नामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. जे तू करशील आणि काही हाकारुनी सांगे तुका, हाकारुनी पूर्ण अनुभव घेऊन आणि ठस्सा मारून फक्त आणि फक्त हेच म्हणून दुसरा कुठलाही तुम्ही उद्योगधंदे करू नका. नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हा अभंग आता थोडक्यात भावार्थ. विठ्ठल परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले म्हणून मनुष्य देहाला येऊन जीवाला जी गोष्ट कळली पाहिजे ती गोष्ट माझ्या टपोऱ्यामध्ये आली. जर हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले नसते तर कदापि सुद्धा ही गोष्ट मला कळाली नसती. मी असाच कुठेतरी मरून गेलो असतो, पण कदापि आपली भेट सुद्धा घडली नसती. हे आपल्या संतांचे संस्कार आहेत. कशासाठी परमार्थ करावा, कशासाठी परमार्थ करावा, काय संतांचं मत आहे. होय संसाराची तुडी. संसार म्हणजे काय? आज सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये संसार म्हणून काय घडलं, काय असेल? मुलगी उपर झाली, मुलगा उपर झाला, लावलं लग्न, झाली मुलं, चालू आहे. ह्या गोष्टीला संतांनी संसार म्हटलेला आहे का? संसार म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ह्या जीवाला जो काय जन्माला येणे म्हणजे जन्माला येणे म्हणणे, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे पडी, हा जो भवरोग लागलेला आहे त्या भवरोगाचा या जीवाने विचार करायला पाहिजे. ह्या शरीराला भरपूर रोग होतात, ह्या रोगातलेलाच हे शरीर आहे, पण जीवाचा जो रोग आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. सगळ्यात वाईट या सृष्टीमध्ये सगळ्यात वाईट म्हणजे जन्माला येणं. जन्माला येणं हे सगळ्यात वाईट आणि मरणं हे त्याहून वाईट. म्हणून याचा आम्हाला विचार करायला पाहिजे. का जीव जन्माला येतो? जीव जन्माला का येतो? फक्त आणि फक्त मनुष्य योनीमध्येच हे समजून घेता येतं. काय जन्माला कारण? दोन महत्वाची कारण आहे. पहिलं म्हणजे अगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तर या भोगावया यावे लागे देहा एका. हा जीव ज्या काय कामामध्ये अडकलेला आहे, मरायची वेळ आली तरीही त्याला भाऊ ये, काय गोष्ट संतांची समजून घे, त्याला ही गोष्ट करायला अजिबात जमत नाही. अशाच प्रकारे ही कर्म करतानाच तो मरून जातो आणि परत नंतर दुसऱ्या योनीमध्ये तो जन्माला येतो. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे. पहिलंच प्रमाण किती वेळा जन्म यावे. तर हे जे कर्म अडकलेली आहेत, या कर्मामुळे किती वेळा जन्म यावे आणि फजित तो फसतो का? तो ह्याच्यावरती विचार करत नाही. विचार करणं महत्वाचं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याला नेहमीच सगळ्यांना हे प्रमाण माहिती आहे,
जन्म घेणे लागे वासनेच्या दुसरं कारण म्हणजे वासना. प्रॅक्टिकली दिसायला भरपूर कारणं असतील, पण सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वासना. वासना वासना हा शब्द भरपूर चालू आहे, पण वासना म्हणजे नक्की काय हे कळणं खूप कठीण आहे. वासना म्हणजे फक्त बोलायचा विषय नाही. हे जे आम्हाला काम क्रोधादी विकारांनी ज्या काय कर्मामध्ये अडकवलेलं आहे, त्या कर्मामध्ये अडकवणारा मूळ गोष्ट म्हणजे आपण या शरीराला मी म्हटलेलं आहे. मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. आपण ह्या बाकीच्या योनीमध्ये हा विषय अजिबात कळत नाही. तेच संस्कार घेऊन आपण आईच्या उदरामध्ये आलो, अखंड नामस्मरण करत होतो. धरणीचा वारा लागला, नाळ तुटली आणि जे काय नामस्मरण होतं ते तुटलं आणि आता आम्हाला काहीही आठवत नाही. त्यामध्ये देवाचा आणि आपला संबंध एक होता. आता आम्ही पूर्णपणे देहावरती आलेलो आहोत. म्हणून मी देह ही एक नंबरची वासना आहे आणि या वासनेला खारिज करण्यासाठी आपल्याला संतांना शरण जावं लागेल. म्हणून संताविना प्राप्ती नाही. ऐसी वेद देती वाई विठ्ठला विठ्ठला. चरण रज लागतास मध्येच हे शक्य आहे. कशासाठी हे हा मनुष्य देह, कशासाठी हे मनुष्य देह आहे? आज किती जणांनी याचा विचार केला? 83,99,999 योन्या आधी होत्या. का ब्रह्मदेवाला ही योनी 84 लाखावी ही योनी काही तयार करावी लागली? पण ह्याचा मनुष्य विचार करत नाही. भगवंताने जे ब्रह्मदेवाला जे नाम दिलेलं आहे ते नाम इतर योनी घेऊ शकत नाही. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून ही 84 लाखावी योनी उत्पन्न केली. आज आम्हाला सुखाची फिलिंग आहे का? सुख या मनुष्य देहामध्ये आम्हाला फील झालेलं आहे का? आपण संतांच्या संगतीमध्ये होतो म्हणून आपण हो बोलू शकतो, पण जे नाही त्यांचं उत्तर काय असेल? सुख आम्हाला आजपर्यंत कधी समजलेलं नाहीये. सुखासाठी तू करशील तर मग तरी पंढरीशी तू जा एक वेळ. फक्त आणि फक्त या मनुष्य योनीमध्येच ही गोष्ट आहे. म्हणून भगवंताने बाकीच्या योनीमध्ये, आता ह्या योनीमध्ये आम्हाला सुख नाही मिळत, बाकीच्या योनीमध्ये वाटतंय सुख असेल. मनुष्याला कळत नाही बाकीच्या योनीमध्ये सुखाचा विषय असेल का नसेल. म्हणून ब्रह्मदेवाने ही 84 लाखावी योनी उत्पन्न केली आणि या जीवाला एक अपॉर्च्युनिटी दिली. या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. सच्चिदानंद स्वरूप ही तुमची डिग्री आहे आणि या मनुष्य देहाला येऊन फक्त हीच गोष्ट आम्हाला साधता येईल. जर या मनुष्य देहाला येऊन जर आपण हे नाही केलं, शेवटची पाळी एक मनुष्य बघा किती सुंदर हा मनुष्य देह आहे. आज आपल्याला कान आहे, डोळा आहे. काय आपण डोळ्यांनी बघतोय?
आणि काय डोळ्यांनी बघितलं पाहिजे, काय आपण कानाने ऐकतोय आणि काय कानाने ऐकलं पाहिजे, कशासाठी आपल्याला ही देहरूपी मुदत दिलेली आहे. दिले इंद्रिय हात पाय वेगळं आणि विश्व वेगळं, हा जो आमचा समज आहे, हा समज आम्हाला फेऱ्यामध्ये अटकवतोय. कशासाठी दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. पण आज देव 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 जी काय जीवाची देव देवासाठी जी काय धावपळ चालू आहे, फक्त आणि फक्त दयाची चरणी श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला. तुला जन्ममरणाचा फेरा चुकवायचा, तुझा आणि माझा संबंध एक आहे, गोष्ट संबंध. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते ज्याने पाहिजे ते शुद्ध पुण्य. जे आजपर्यंत आम्ही देव 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 करत, जे काय आम्ही सत्कर्माचं सगळं इकडे तिकडे आता काय फिरणं चालू आहे, तिथं चालू आहे, ह्याने पुण्य होतं. आणि हे पुण्य जे पापापेक्षा वरचढ असेल तो स्वर्गामध्ये राहून दिला जातो. पण टार्गेट काय आहे आपलं. जन्मामरणाचा फेरा चुकवायचा आहे. जन्माला येणं खूप वाईट आहे, पण स्वर्गामध्ये जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत. एकदा का सुख संपलं मग जो पुण्याची पावती सरे, सवे इंद्रपदाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, परत मृत्यू लोकाला जन्माला यावं लागतं. टार्गेट काय. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे चिरा पडे. परत जन्माला आलोय. जो काही आम्हाला सत्कर्माच्या मार्गावरती घातलं जाते, जे काय आम्ही बाहेर सगळे बाहेरचं बहिरंगाचं आम्ही परमार्थ करतो, परमार्थ नाहीच आहे, त्याला सत्कर्म असं म्हणतात. फक्त आणि फक्त याने पुण्य होईल. ह्याने ज्याच्यासाठी भगवंताने हा जीव दिले, हा जो नरदेह दिलेला आहे, त्याचं सार्थक होणार नाही. पापात्मके पापे नरका जायचे. पाप केल्याने कुठं जावं लागतंय सारखं सांगायचीच गरज नाही, नरकाला जावं लागेल. म्हणून तिसरा मार्ग, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अर्जुना तू मला फक्त एकट्यालाच शरण ये. ही खरी संतांची गोष्ट आहे. संतांनी सत्कर्माच्या गप्पा कधीच ठोकल्या नाही. संतांनी गुंता सोडवला. संतांनी अस्तित्वाची ओळख करून दिली. कोण नक्की मी आहे, हा खरा संतांचा विचार आहे. पण आज फक्त सत्कर्म आणि इकडच्या गोष्टीमध्येच आम्ही अडकून राहिलेलो आहोत. आज हे आम्हाला कळलं पाहिजे. अर्जुना समजून घे. आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडत होता. अर्जुना तुझा आणि माझा संबंध एक आहे, किंबहुना तूच मी आहे, हे तुला समजून घ्यायचंय. पण हे तुला समजून घेता सगळा बाहेरचाच विषय करतोय. आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडत होता, त्याचे पुण्य असे म्हणतात जीवन कुठे काही.
तुझी जीभ कशी काय तुटत नाही. बघा ही संतांची भाषा आहे. माऊलींची ही ओवी आहे 9व्या अध्यायातली. नाथ महाराज म्हणतात माझे अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान. उद्धवा माझ्या अनुभवाशिवाय कितीही कुठेही स्नान कर, कितीही संध्या कर, कितीही जप तप कर, कितीही होम हवन कर, कितीही दान धर्म कर, भगवंताच्या अनुभवाला या खऱ्या मार्गाला सोडून जर हे धंदे केले तर माझे अनुसंधाने विण स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण मग भजन ते नव्हे. नाना तीर्थ भ्रमे भ्रमी चित्त नाही नामी म्हणजे काय. चित्त नाही नामी म्हणजे अनादि अनंत काळापासून आलेला हा विषय आहे. हा फक्त असाच समजत नाही. फक्त आणि फक्त संतांना शरण जावं लागेल मगच हे कळेल. पण आज आत्मज्ञान ब्रह्मज्ञान किती मोठ्या गोष्टी सांगा आता कुठे होतंय आणि कुठे आता असा अनुभव होतो. पण पाहुनिया मनुष्यपणा धोन जाणे ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा विषय आचरण विचारू तू. विषयांमध्ये गुरफटलेला जे यांना ह्या खऱ्या परमात्म्याला नको म्हणतात त्यांना हे सांगितलेलं आहे. अर्जुना वेद विद तरी झाला माते नेणता वाया गेला कण सांडून उपणीला कोंडा जैसा. भय व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा परी एक अध्यात्मज्ञानी पुढा जाते दुजो. संत असे कुठे बोलतात. ही संतांची खरी भाषा लपवली गेलेली आहे. ही भाषा सर्वांना समजणं महत्वाचं आहे म्हणून हा प्रयत्न आहे. बाकी काय नाही. संत कुठे असे म्हणतात. संत मृदू बोलतात. संत दयाळू आहे. संत कुठे असे बोलतात. म्हणून आज ह्याचाच उपयोग करून आज बघा काय धर्माच्या गोष्टी चालू आहेत. आज भावाजींनी आपल्या भावाजीने मस्त आज विषय मांडला. सुरुवात त्यांनी धर्मापासून केली. ही खरी गोष्ट समजायला पाहिजे. सनातन म्हणजे काय, धर्म म्हणजे काय हे दोन्ही शब्द आले येतात गीतेमध्ये. पण ह्याचे खरे अर्थ लोकांना माहिती नाहीये. कुठे आलाय सनातन शब्द. काय आपलं सांगितलेलं आहे. सनातना असा आलेला एक शब्द. आता एक्झॅक्टली मला तो श्लोक आठवत नाही. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये गीतेच्या 9व्या अध्यायामधली दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे धर्म आहे. अच्छेदोयम जो मगाचा श्लोक होतो मला आता आठवला. त्याच्या आधीचा श्लोक होता नैनम चिन्नति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम कथयन्त्यापो न शोषयति मारुतः. अच्छेदोयम अधायोयम अक्लेद्यो अशस्य एवच नित्य नित्य सर्वगत स्थाणु अचलोयम सनातनः. मग आज सनातन धर्म ह्याला सोडून पाहिजे आहे का दुसरा काहीतरी वेगळंच चालू आहे. पण धर्म पण सांगितलेलं आहे जे जाणणे या गुह्यांची गावी वृत्वाची आचार्य पदवी तो सकल गुह्यांचा गोसावी पवित्र राहो आणि धर्माची निजधाम. काय सांगितलेलं आहे. पै जया येता नाही काम जन्मांतराचे. काय अभंगाला सोडून आहे का. काय संतांना सोडून आहे का. त्याच्यात ओव्या सांगितल्या. श्लोक राजविद्या त्याच्यात ओव्या सांगितल्या. बरं पुढे मोठके गुरुमुखे उदय जिथं दिसते हा आपला धर्म आहे. ह्याच्यामुळे
या भारत देशाला लाभलेली ही गुरु शिष्याची परंपरा म्हणजे धर्म आहे. विठ्ठल 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 साडूच्या दिवशी ओवी सांगितली, गीता निष्कपट माय साडून हिंदे जेवाय ते माय पुता भेटी होया. हा धर्म तुमचा काय तुमचा धर्म आहे? इकडं तिकडं देवाच्या नावाने हिंडत बसणं हा धर्म आहे का? आईच्या उदरामध्ये असताना जे तुटलं होतं, जुळलेलं होतं, तुटलं बाहेर आल्यानंतर आणि परत ते जुळवायचंय ती गोष्ट म्हणजे धर्म. काय सांगले? माय पुता भेटी होय. तुटलेलं जे जुळवायचं आहे त्याला संतांनी धर्म सांगितलेला आहे. संतांना शरण गेल्यानंतर मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे. विश्वव्यापक मला पतित्व आहे. विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. विष्णुमय जग वैष्णवांचा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा आपल्या आयुष्यामध्ये आले म्हणून ही गोष्ट आपल्या तंतोतंत कळाली, त्याचा अनुभव आला म्हणून आपण हे ठोकून म्हणू शकतो. जर हे संत आपल्या भाग्यामध्ये आले नसते, फक्त आणि फक्त नामानेच हे होतं, हे मत माझं नाही, हे मत माझं नाही, हे मत ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे या संत मंडळींचं हे मत नाही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांचं सुद्धा हे मत नाही. ज्या संतांच्या साहित्यावरती दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल होते त्या संतांचं हे म्हणणं आहे अभंगाचं पहिलं नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी होय संसाराचे तुडे, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. गाईच्या कासेमध्ये दूध आहे, गोचिड्याच्या जातीला कळत नाही. तशा प्रकारे सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, मूर्ख समजणं पाय. गोष्ट कळावी अशी वाटत असेल तर संप्रदाय लागेल, परंपरा लागेल. आज भरपूर संप्रदाय काय खरं काय खोटं काही समजायला मागत नाही. आपण अनुभवाचे आहोत म्हणून आपल्याला लगेच समजतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. किती संप्रदाय येतात. संप्रदाय परंपरा म्हणजे मनामणीचा विषय नाही. संप्रदाय परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास जेतून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास, जो सर्वाचा आद्य गुरु ब्रह्मादयाचा अनुभव तू ब्रह्मा अत्रि उपदेशेषु अत्रि पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय परंपरा सहस्रातून यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी सद्गुरु कृपेस्तव जाण तरीच निसेल भवबंधन शरणे का जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. ब्रह्मदेवानी भगवंतापासून गोष्ट समजून
आत्री मुनींना सांगितली. आत्री मुनींनी ही गोष्ट नंतर दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरू हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. दत्तगुरू नंतर ही गोष्ट केली नारायण महाराज यादवंकर, नंतर लक्ष्मण, त्यानंतर बलबीर, सख्यानंद, शांताबाई, बडोबा बाबा, हिरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. ह्या संतांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज मात्र सोनारपाडा आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि माझ्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी मला हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध. कुठे अशा प्रकारची परंपरा आहे आणि कुठे अशा प्रकारे सांगितलं जाते. श्रीकृष्ण सुद्धा मनाचं काही सांगत नव्हता. अनादि अनंत काळापासून चाललेली परंपरा जी संदीपनी ऋषींकडून येऊन पोहोचली आणि संदीपनी ऋषींनी ती गोष्ट कृष्णाला सांगितली. कृष्णाने समजून ती गोष्ट पुढे अर्जुनाला सांगत होता. अर्जुना गोष्ट समजून घे. आज भरपूर चालू आहे. आपण सांगतोय ना हे करा, हे समजून घ्या. थोडासा जरा वेगळा विषय आहे ना. तुम्ही जे करताय ती तशी गोष्ट नाही, पण ह्या जीवाला कळत नाही. त्यावेळेला सुद्धा तसंच होतं. इतकी जर सोपी गोष्ट आहे श्रीकृष्ण तू मला सांगतोय, मग हा काय प्रकार चालू आहे? हे सगळे काय मूर्ख आहेत का? हा प्रकार काय चालू आहे? असंच आहे, असंच आहे. माऊलींनाही आज आपल्यालाही वाटतं. आज 800 वर्ष झाली, पण माऊलींचा अनुभव काय वतीला नाहीये. नित्य नेम नामी ते प्राणी हरिबुद्धी जपेतो नर, ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ. गोष्ट जरी सगळ्यांसाठी असली तरी ही सगळ्यांच्या टपऱ्यामध्ये येत नाही ना. म्हणून 9व्या अध्यायामधला 3रा श्लोक लिहावा लागला. पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यू संसार वटू. गाईच्या कासेमध्ये दूध आहे, गोशिलेला कळत नाही. कमळाचा कंद आणि बेडूक एकाच चिखलामध्ये आहे. बाहेरून भुंगे आले, मकरंद घेऊन गेले, तरी बेडक आजपर्यंत डराव 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 डरावच करत बसलेली आहे. त्यांच्या नशिबामध्ये हा भल्याची गोष्ट आलेली नाही. जगी बिगडा आयता कोणी, लोटांगणी. नंतर ह्या करीन दैवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्वरी. पण तिथंच बसून फक्त भीक मागायची कामं चालू आहेत. फक्त भिका मागायच्या आम्ही. अशी मंद मती केविता प्रचिती यावी लागेल. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमते केवितरे, तैसा हृदयामध्ये मी राम, आता सर्व सुखाचा आराम. संतांना शरण गेलं तर सर्व सुखाचा आराम, नाहीतर का भ्रांतीसी कामो विषय. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा हे संत आपल्या नशिबामध्ये आले. म्हणून ही गोष्ट इतक्या परफेक्ट आपल्याला कळली. खूप भाग्यवान आपण आहोत की ह्या संतांच्या अवतारानंतर आपला जन्म झाला. जर हे संत आपल्या नशिबामध्ये आले नसते तर कदापि ही गोष्ट आपल्याला कळली नसती. आपण आशात करून पडलो असतो. माझा श्रीपाद भगवंत
कष्ट झाले संतांना, ऐसा लाभ बांधा गाठी, मग विठ्ठल पायी पडे. भल्या भल्यांना गोष्ट कळली नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, डोकं फोडून घ्यायची वेळ आली. वय लहान होतं, देवाने दर्शन दिलं. देव खातो, देव पितो, देव नाचतो. ह्याच्या पलीकडचा विषय आम्हाला समजत, ह्याच्या पलीकडचा विषय समजत नव्हता. किती काही होऊ दे, परंपरा जर नसेल, अपमानाला सामोरं जावं लागलं. नामदेवाचा अपमान झाला, त्यांना ही गोष्ट कळत नव्हती. हा विषय बाहेर मांडलाच जात नाही. मलाच माहिती नव्हता. 2000 सालापासून मी माळकरी होतो. मला अजिबात या गोष्टीचा आतापत्ता नव्हता. लग्नाच्या निमित्ताने मी या भोईर कुटुंबामध्ये आलो. त्यांनी सांगितलं हे करून घ्यावं लागेल. त्यावेळेला ही गोष्ट माझ्या टकोऱ्यामध्ये आली. त्या गोष्टीने मी गेलो आणि इथपर्यंत आलो. कदापि ही गोष्ट कळली नसती, कदापि कळली नसती. बघा नामदेवांचं काय झालं. नाही सांगितलं जात समाजाला. बोलवलं तिकडे, आमंत्रण केलं तिकडे, बोलवलं आणि सगळी तपासणी केली आणि नामदेवाला कच्च ठरवलं. गोरा म्हणे गोरा राही लागे बाये, सुन्न बरे नाही भाजीला. राग आला, भरपूर राग आला. का देव माझं खातो, देव माझं पितो, माझ्याजवळ देव आहे. यांना काय समजतंय, यांना काय समजतंय. आणि जो आपला जो विषय जे आपण आपल्या बोलीबाली चालू होता, असा त्यांचा विषय चालू होता. नामदेवाला काय समजे ना, तो खरा विषय त्याच्याजवळ होता. यांनी एक तर मला बोलवलं, त्यात हे माझाच अपमान करतात. या भरपूर अपमान झाला. नामा म्हणे सन्मान पावलो भरू, गमन करणे बरे दिसे. खूप राग आला नामदेवाला आणि तसेच तिकडून निघून हे विठ्ठलाकडे येऊन धडकले. काही काढावाने करते गुडगुड तुमचे गुजम जमते ना. काय म्हणतात ते, काय म्हणतात ते नामदेवा, तू कच्चा. मला त्या लोकांनी कच्चा ठरवलं. विठ्ठला मी कच्चा का पक्का. आज अखंड तू माझ्या जवळ आहे. माझ्या कीर्तनामुळे तू नाचतो, माझ्या तू खातो, माझ्या तू पितो. मी कच्चा कसा काय, मी कच्चा कसा काय. काय सांगितलं असेल विठ्ठलांनी. बघा, लक्षात घ्या. इकडं तिकडं फिरून सुद्धा देवाने खाल्लं, देवाने पिल्लं, देव नाचला. काही नाही, पुढं भरपूर गोष्टी आहेत. पुढं नामदेवा पुढं काहीच नाही का, पुढं काहीच नाही. कोणती गोष्ट नामदेवाला समजत नव्हती. आज ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. देव मर्यादित का विश्वव्यापक. मत संतांचं लागेल, संतांच्या मताने आम्हाला याचा विचार करावा लागेल. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, 10वी पास झालो आम्ही. आता पुढे काहीच नाही का, पुढे काहीच नाही. आम्हाला मुलगी सुद्धा लग्नाला ग्रॅज्युएट लागते. बरोबर आहे का. कसाही असू दे तो, मुलगी ग्रॅज्युएट लागते. मग इथं एवढं सगळं झालं, मग पुढे काहीच नाही का. देव मर्यादित का विश्वव्यापक, हा आपला पुढचा विषय आहे. झाला आता इथपर्यंत सगळं काय काय केलं. आता तरी गोष्ट समजून घ्या. या गावदेवी मंदिरामध्ये देव आहे, आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये देव आहे, रागाईच्या मंदिरामध्ये देव आहे, खंडोबा मंदिरामध्ये देव. मग मधली जागा काय देवापासून ओस पडलेली आहे का. शब्द समजता. तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वारा हा तुमच्या पुरता मर्यादित की जगभर. बघा बरं, विचार करून बघा बरं. नाही, आमच्या पुरताच आहे. अशाही सांगणारी मंडळी भेटतात. डोकं खाजवायची वेळ येते त्यावेळी ही गोष्ट करते. अजुना मी नसे ऐसा कोणा ठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे न देतती माते. हे आतुबायरू मी कोंडले जगन्नी केलं माझेच होतीले परी कैचे कर्म दया आड आले. जे मीची नाही म्हणती, मीची नाही म्हणती म्हणजे जो विश्वव्यापक देव आहे त्यालाच लोक नको म्हणतात.
मूर्त्याच्या मागे लागले. यज्ञ मुळे ठाकले यागे देव पिसे केले प्रतिमालांगी ना देविले भगवे योगी समाधी भ्रमे. देव मर्यादित का विश्वव्यापक, देव विश्वव्यापक आहे ही सांगणारी भरपूर प्रमाण आपल्याला भेटते. भरला घनदाट ज्ञान देवा पुसे नृतीची चाड हरीची या दासा. देव विश्वव्यापक आहे. देव जर विश्वव्यापक आहे तर त्या विश्वव्यापक देवामध्ये आपण नसू का? आपण नसू. हे शरीर कोणा सत्तेने झाले? तुम्हीच म्हणता चालेल शरीर कोणाची असत्ते. तुम्हीच म्हणता तुमची सत्तेने वेदांची बोलणे. जोपर्यंत तो देव याच्यामध्ये आहे तोपर्यंत एकदा त्याने त्याचं कार्य बंद केलं, भावकी किती लोक येतील आणि अशीच आम्हाला जाळून मोकळे होतील. त्याला सोडून आपण नाही हो, त्याच्यामध्येच आपण आहोत मान्य करावं लागेल. म्हणजे देवाला सोडून आपण नाही आणि आपल्याला सोडून देव नाही. देवाला सोडून आपण नाही, आपल्याला सोडून देव नाही. गोष्ट समजून घ्या, विचार करा. गोष्ट लगेच डोक्यामध्ये घुसत नाही. विचार करावा लागेल, मग गोष्टी डोक्यामध्ये घुसते. तुम्हाला सोडून देव नाही, देवाला सोडून तुम्ही नाही. पण तुम्हीच देव झाला, तुम्हीच देव झाला, तुम्हीच देव आहात हे सांगणारा फक्त एक आणि एकच संप्रदाय. बस तुम्हीच देव आहात. मी देव, मी देव, मी कसा काय देव? आजही मी सांगतो भाऊ असा विषय नाही, ते तसं नसतो. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये असंच सांगितले, मी वेगळा आणि देव आहे असंच आहे. अशीच भक्ती आहे. तुझ्या काय म्हणून तसा विषय नसतो ना. सांगितलं मी आहे अष्ट सात्विक भाव व्हावे लागतो, ते तसा काय विषय नाही. ही अशीच आमची भक्ती आहे. असंच असतं आम्हाला. तुमचा आमचा आम्हाला काही पटत नाही. तुम्ही देव आहात, मी देव. गेले विसरून अंधारे निर्जन गेले विसरुनी खऱ्या देवा. तुम्हीच देव आहात ही गोष्ट मनुष्य त्याला समजून घ्यायची आहे. पण मी देव, मी कसा काय देव? मी तर मच्छी खातो, मी तर मटण खातो, मी कसा काय देव? अरे मच्छी मटण खाणं हे या उपाधीचं कर्म आहे. तुम्हाला तोंडात तुम्ही खाणार काय आणि पिणार काय? नामदेवा, तू जशा प्रकारे मला बघतोय तशा प्रकारे मी नाही. देखील आम्ही नोहे तैसा. तू जे माझं रूप बघतोय ते माझं खरं रूप नाही. काय सांगायचं या लोकांना? माझं रूप हे विश्वव्यापक आहे, पण यांनी मला हात जोडले, यांनी मला पाय जोडले आणि यांनी मनुष्यासारखी माझी मूर्ती करून घेतली. जनी म्हणे स्वरूपासे हात पाय नाही द्यावे, हात पाय नाही रंग नाही, रूप नाही, यांनी मला कसे नाव ठेवलं. रूप नाही त्यासी नाव ठेवी आले आणि काय केलं?
लटिकाचे भ्रम वाढविला आणि भ्रम निरस त्रस्त करतात. नामदेवा, हे खरं माझं रूप नाही. माझं जर खरं रूप तुला पाहायचं असेल, तुला संतांना शरण जावं लागेल. रविना परबिना चोच चरण विना ऐसा बाका हंसोबे, इस हंसों को उलट घुमावे, इस हंसों को उलट घुमावे, वही गुरु का बच्चा नर बच्चा बेबच्चा. नामदेव विठ्ठलाला सांगतो, तुका म्हणे किल्ल्या भया संतांची दिल्या, तुला औंढा नागनाथला जावं लागेल आणि तिकडे विसोबा खेचरांकडून तुला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. ते त्यावेळेला तिकडे गेले, विसोबा खेचरांकडून ती गोष्ट समजून घेतली. त्यावेळेला खरी गोष्ट त्याच्या टपोऱ्यामध्ये आली. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, माझी वस्तू दाविली, नीच वस्तू दाविली माझी मज, माझे सुख माझे लाभी आहे डोला, इथली प्रेम कला ज्ञान. फक्त आणि फक्त ही गोष्ट नामाने होणार आहे. फक्त आणि फक्त नाम, नाम सोडून दुसरं काही नाही. नामा परते साधन नाही, जे तू करशील आणि काही. दूध, एकतर दूध आपण डेअरीतून आणतो आणि त्या दूधवाला आपल्या घरी दूध टाकतो, बरोबर. आता आपण समजू दूध आलं, ते दूध आपण पातेलीमध्ये ओतलं. पातेलीमध्ये दूध ओतल्यानंतर आता आपल्याला त्या दुधाची सध्या कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. आता आपण समजतो, बरोबर आहे. मग आता गरज नाहीये, मग पातेल्यामध्ये ओतल्यानंतर दूध आपण तसंच ठेवतो का काहीतरी करावं लागतं? तुम्हाला विचारतोय मी. काय बोलले ते? तापवावं लागतं. बर, बाहेरचं पण येतं का दुधाची वाट लावायला? बरं, मी काय करतो माहितीये का, आता त्या दुधाला ना एकदम मस्त पैकी टाईट करून ठेवतो आणि मग ठेवून देतो. मग चालेल का? नाही नाही. दुधाची वाट लावणार आहे दुधाच्या आतमध्ये का बाहेर? दुधाची वाट लावणे दुधाच्या आत. लक्षात घ्या, जोपर्यंत दूध गाईच्या कासेमध्ये होतं तोपर्यंत सगळं ठीक. एकदा का दूध गाईच्या कासेतून बाहेर आलं, दुधाची वाट लावणारे जे घटक असतात त्याला निष्क्रियतेकडे घेऊन जातात आणि त्याचा नाश व्हायच्या अगोदर त्याला आपल्याला ते नासू नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. तशा प्रकारे मी देह आणि अशा प्रकारच्या भरपूर वासना घेऊन हा जीव या मनुष्य देहामध्ये आईच्या उदरामध्ये आला. सगळं काय काय व्यवस्थित होतं, अखंड नामस्मरण करत होता. नंतर वचन दिलं, धरणीत बाहेर आला आणि पुढे लगेच काय झालं, जे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ शोक चिंता यांनी वरती डोकं काढलं आणि ह्याला विनाशाच्या, ह्या जीवाला विनाशाच्या वाटेवरती लावलेला आहे. आणि आता ह्या जीवाला ते समजून घ्यायचं आहे. आता पुढे यांनी सांगितलं, दूध नासू देण्यासाठी काय करावं लागेल. मी आजपर्यंत दूध कधीच तापवलेलं नाही.
फक्त प्यायचं काम करतो. चहामध्ये आलं तर चहा पितो, बरोबर. दूध नासू नये असं जर वाटत असेल तर त्या दुधाला सुगरणीचा हात लागावा लागेल. तशा प्रकारे हे काम क्रोधादी विकार आहेत. ही जी सुगरण आहे, ही सुगरण दुधाची जे वाट लावणारे आहेत, दुधाची जे वाट लावणारे आहेत त्यांची वाट कशी लावायची हे या सुगरणींना माहिती आहे. त्यांनी काय सांगितलं? तापवावं लागेल. तुम्ही म्हणता तापवावं लागेल, ह्याच्यापैकी तुम्हाला विचारतो मी, तुम्ही कोणी हा शोध लावलाय का? तापवावं लागेल हा शोध कोणाचा आहे? तुम्ही शोध लावलाय तापवण्याचा? शोध कोणी लावलाय? हा गोष्ट ही अनादि अनंत काळापासून आहे, अशी चालत ह्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हे फक्त तापवण्याचं काम करतात. दुधात काय आहे नाहीये, काय जातं काय मरतं यांना काही पता नसतो. त्यांना जे सांगितलंय ते करतात. तशा प्रकारे ह्या मनुष्य देहामध्ये, ह्या जीवाला, ह्याच्या आयुष्यामध्ये काम क्रोधादी हे जे विकार आहेत ह्यांची जर वाट लावायची असेल तर ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू महात्मा येणं आवश्यक आहे. ज्यावेळी हे महात्मे त्याच्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेला शास्त्रकृपा, दृष्टिकृपा आणि शब्दकृपेने त्याला त्या गोष्टीचा अनुभव करून देतात, ज्याने हे त्याचे विकार जे आहेत ते निघून जातात. यासाठी असे महात्मे आमच्या आयुष्यामध्ये येणं महत्वाचं आहे. ते महात्मे आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर जशा प्रकारे यांनी सांगितलं तशा प्रकारे अनादि अनंत काळापासून तरले तत्वज्ञान, जे अनादि परब्रह्म, जगदादि विश्रामधाम, दयाचे एक नाम त्रिधापय असे जे किरण जाती अविद्येची राशी राती माझी ओळखाव्यासाठी पूर्ण केली. ब्रह्माचा बोला फुगावा हे फक्त आणि फक्त त्या नामाने होतं. म्हणून नामापरते हदन नाही, जे तू करशील आणि काही. यांनी आता दूध तापवायला घेतलं. पुढं काहीच नाही होत त्या दुधावरती. आतमध्ये होते का बाहेर होते? सद्भावेनी ज भजन करे, हृदयी प्रगटता शिहरे, तव देवीचे चिन्हे बाहेरी, क्षणा माझारे पलटते, अंतरीचे दावे स्वभावे बाहेर. रंगे गाता पय नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ते अवस्था बाह्य दिसे. पंजाबी नांदतो तेव्हा अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी, आत्मानुभव सुखाची ओढी, नयनी रोकडी प्रवाहे, धन्य श्रीपाद मुरारी. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला अशाच प्रकारे सांगत होता, जडोनी वैलाने गिये बकीचे वाटेला, तरीच पावशी लवकर थांब माझे, तू मन हे मीची करी, माझी बसली प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अर्जुनाने गोष्ट समजून घेतली आणि त्यानंतर त्याला ती रीत सांगितली आणि त्या रीतीने त्याला ते नाम सांगितलं आणि त्या नाम देऊन त्याला ती रीत सांगितली. दिव्य ददामि ते चक्षु, हे दिव्य चक्षु म्हणजे हा संतांचा अनुग्रह आहे. दुसरा आता कुठलाही विषय नाही. आता सुद्धा तशा प्रकारचा अनुभव घेतो.
ती रीत सांगितली आणि अर्जुनाला त्या रीतीने जायला सांगितलं आणि त्यानंतर हा त्याचा परिणाम झाला. अर्जुन घेत गेला आणि सहस्र किरणांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. सर्वांगठी राम देहा ध्येये सूर्यप्रकाशक शरश्मी. अर्जुनाला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्यामध्ये तो बोलू लागला. कथास विस्मयाविष्ट हृष्टरोमा धनंजय पणवंशा देवन भूतांजलीर भाषतः. तेव्हा खरंच मला वाटत होतं तू वेगळा मी वेगळा आणि हे विश्व वेगळं आहे. तेथे एक विश्व एक आपण ऐसे अलमाल होते जे तुझे पण तेही आठून गेले अंतःकरण विराले सहजा. उदय रेणू सुधाकरे जय उदय भर तैसा भरलाची समुद्र भरे. आलं का लक्षामध्ये तुझाला फुगा येतो तैसे वेळोवेळोवर मी बरे उचंबैत असे लाटा उसळती प्रेमाच्या लाटा. समुद्राने बघितलं कशा प्रकारच्या आतमध्ये उर्मी सुटतात. माझी सापडल्यानी आई कुडे जलावरी कमल कलिका जेवी आंदोळे आतुली आसू दरम्यानची निभळे शरीर बाहेर कापे सात्विका वर्णे रोमांची दाटणे स्वैराचे जीवन येऊ लागे कापे तोत्रारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी तप्त झाला कंठी गुणवा कुटी धरून राहे टाकी श्वासोश्वास भावे देखा स्वरूप एक मिळवणी एका नादनी ऐसे अष्ट सात्विक भाव स्तंभ स्वेद रोमांच स्वरभे वेपतू वैवर्ण्य अश्रू आणि प्रलय. या शेवटचा भाव म्हणजे देहाचा विसर पडणे. देहाचा विसर पडेपर्यंत त्या गोष्टीचं ते भजन व्हावं लागतं. देहभाव टाकीती इंद्रिय विषय विसरती देहभाव हरपला देह
प्रगटे चैतन्यगण मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी दयावरी ऐशा सात्विकाच्या आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा जेणे ब्रह्मानंदाचे जीवा प्राणी व भावली हे असं व्हावं लागेल आणि नाही झालं तर जन्म येऊनी काय केले परमार्थ सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रमुख माणसं या गोष्टीला नाव ठेवतात. हा खरा परमार्थ आहे. ऐशा सात्विकाच्या आठा भावा लक्षात घ्या. जर ही गोष्ट होत नसेल आम्हाला हे अटकवणारे जे आहेत हे काम कुलादी विकार आहे. ह्या विषयांपासून जर आम्हाला दूर व्हायचा असेल लक्षात घ्या हे व्हावं लागेल. ऐसी न उपदता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती. विषयांपासून विरक्ती जर व्हावी वाटत असेल तर हे व्हावं लागेल. हे झाल्यानंतरच भक्तीचा विषय लावायचा. ऐसी न उपदता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती. विरक्ती विण माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा मुक्त म्हणे ऐसे झाली या वाची. परमार्थ क्षीण वाटत असे. परमार्थ नको सा वाटतोय. कोणाचं मत आहे हे संतांचं मत आहे. हे माझं मत नाही. ह्याच्यासाठी मनुष्य देह दिलेला आहे. हे व्हावं लागेल आणि जिकडे होतंय तिकडे ही माणसं नावं ठेवत आहेत. आज हे आजकालचं नाहीये. हे आजकालचं नाही. त्रेतायुगामध्ये सुद्धा दशरथाने हाच प्रकार केला होता. कौशल्याला झाले होते त्याला समजले नाही. जी परंपरा सतयुगापासून तिथपर्यंत पोहोचली होती दशरथाने कुठल्याही प्रकारचा संशय न करता त्याला नावं ठेवली होती. पण नंतर वशिष्ठाने त्याला ही गोष्ट समजून घेतली. पुढे हीच परंपरा सनेपदी ऋषींकडे आली. त्यांपासून कृष्णापर्यंत पोहोचली. कृष्णाने अर्जुनाने उद्धवाला समजून सांगितली. बाकी बऱ्याच जणांना समजून सांगितली. 56 कोटी यादवांनी समजून घेतलं नाही. असेच गेले भेंड्या कात्रीमध्ये. त्यानंतर परंपरागत ही गोष्ट या संप्रदायाद्वारे हरिनाथ गुरु सकळ सिद्धांचा गहिनाथापर्यंत पोहोचली. त्यानंतर ही गोष्ट कली निवृत्तीनाथांना. त्यानंतर ही गोष्ट माऊलींना कली आणि माऊलींनी सगळ्यांसाठी ओपन करून ठेवली. पण परंपरा लागेल. नुसतं असंच ओपन करून ठेवून असंच सगळ्यांना मिळत नसतं. शाळेत जावं लागतं तरच सर्टिफिकेट कळतं. आपण शाळा घेतली आपणच पास केलं. वडिलांनी शाळा घेतली आईने शाळा चालू केली आणि पास केलं असं घडत नसतं. परंपरा लागेल. अशी परंपरा पुढे चालत येऊन नंतर एकनाथ महाराजांना ही गोष्ट कोणाकडून कळली? जनार्दन स्वामींकडून कळली. तुकाराम महाराजांना ही
गोष्ट कोणाकडून कळली? बाबाजी त्यांनाकडून कळली. आणि त्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा ह्यांपर्यंत ही गोष्ट कळली. आणि ह्यांच्या नंतर 20व्या शतकामध्ये ही गोष्ट वारकरी संप्रदायात राहणारा संत श्रीपाद बाबा यांना ही गोष्ट कळाली. त्यांना ही गोष्ट कळल्याबरोबर रामदास बाबा, नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा यांना ही गोष्ट कळाली. आणि ही गोष्ट अशीच त्यांनी काना कोपऱ्यामध्ये जाऊन सांगितली. खूप भाग्यवान आहोत आपण. ही गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये नरातची पोहोचली नाही. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतोय, सांगा ना, बाहेरचा जो परमार्थ किती सोपा आहे. काय त्याला ट्रोल व्हावं लागेल आजच्या काळामध्ये बोललं गेलं तर. हा जो अष्टसात्विक बाबांचा हा जो विषय आहे, ह्याचमुळे संतांना ट्रोल व्हावं लागलं. ह्याचमुळे संतांना शिव्या खाव्या लागल्या. समाजाने त्याला नको म्हटलं. प्रमुख मंडळींनी त्यांचा आधार घेऊन त्यांना थोपवण्याची कामं केली. फक्त आणि फक्त हीच गोष्ट होती. तशा प्रकारे बाबूदादा आणि वाघेदादा यांनी आले आणि यांनी हे आले म्हणून ही गोष्ट कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणून जर ही गोष्ट त्यांनी हे केलं नसतं, आपल्यापर्यंत हे अजिबात पोहोचलं नसतं. श्रीपाद बाबांनी जे कार्य 20व्या शतकामध्ये केलं, तेच कार्य त्याच तळमळीने, त्याच मेहनतीने या 21व्या शतकामध्ये करणारा वारकरी संप्रदाय ठाण्यावा परमपूज्य आदरणीय संत धनराज बाबा पाटील. त्यांचे शब्द माझ्या या कानावरती आले, त्यांचे शब्द हे मला समजले, म्हणून आज हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतात. जर हा महात्मा माझ्या आयुष्यामध्ये आला नसता, कदापि तुमची आणि माझी भेट आणि या व्यासपीठाचा संबंध मला लाभला नसता. जेवढे मानावे तेवढे या संतांचे उपकार आहेत. मानावे तेवढे उपकार आहेत. दूध तापला आता, दूध तापला आता, पुढे दुधाला काय होतं? झालं आता उतू जायच्या बेतावरती आलं, मग चालू ठेवायचं का? तसं सुरू ठेवायचं का? बंद करायचं आता. ते त्यांना समजतं. कोणी बंद करायचं त्यांनीच बंद करा, ज्यांना समजतंय. लक्षात घ्या. मग ते दूध त्याच्या ओरिजिनल स्थितीमध्ये येतं. आधीचं दूध आणि नंतरचं दूध दिसायला वेगवेगळं असतं का? सारखं असतं? बघितलंय का? एक असतं. आता मी दूध आणून ठेवलं, हे तापलेलं आहे का कच्चं आहे? तुम्ही ओळखून दाखवा. मला नाही ओळखता येईल, मला ती तेवढी पारख नाही. तुम्हाला माहितीशी ओळखता येईल किंवा नाही. कशा प्रकारे हा विषय आहे. फरक एवढा, ते दिसायला सगळेच एकसारखे दिसतात, पण अनुभव ज्याला आहे तो बघून कळत नसतो. एक जो आहे तो फेऱ्यामध्ये अडकलेला आहे आणि एक एकाचा फेरा हा सुटलेला आहे. कसं वाटतंय आता अर्जुना? तू संपूर्ण तापवलं आणि तुला आपण बाहेर असावं. अगा अविद्येची अनिता, विश्व स्वप्नाचा जो धांदा, भोगीत होता प्रवृत्त अनादीचो, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे नाही ठावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. आता नाही येणे जाणे, निर्गुण निरंतर राहिलो से
गुंतलो तो अर्जुन गुणे हृदय हृदय एक झाले हे ह्यांची चार हृदय घातले द्वैत ना मोडता ऐसा केले आपणा सारखे अर्जुना गुंतलो तो अर्जुन गुणे सांग माऊली माझे बाबांना जसा आईच्या उदरामध्ये होतो सुखी आहे मी माझे घराला गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही फक्त आणि फक्त हे नामस्मरणानेच होत हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका विठोप्पा रकुमा मी काय कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही शेवटचं घ्या पण ब्रह्मपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा हे जे काय संत आपल्या भाग्यामध्ये आले त्याने जो काय आपल्याला अनुभव करून दिला तो अनुभव आपल्याला सांगणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी घेतलेला हा अभंग होता नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विठी नामा परिसाधन नाही जे तू करशील अनेक काही हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी ज्ञानेश्वर माऊली आकारुनी सांगे तुका 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 आकारुनी सांगे तुका
विठ्ठल पायी पायी आ झालेली सेवा, ह्या सेवेला तुम्ही जी काही मला साथ दिली, माझ्यासाठी हे सध्या अशक्यच आहे. अजूनही मला व्यवस्थित बोलता येत नाही. तुम्ही सर्वांनी मला घेऊन ही काय साथ दिली, मला ठिकाणावरती आणलं म्हणून मी एवढं बोलू शकलो. जर तुम्ही संत महात्मा माझ्या भाग्यामध्ये आले नसते, कदापि हा मार्ग मला कळला नसता. खूप भाग्यवान आहे मी की आज ह्या कुटुंबामध्ये मी आलो. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो. जे काय माझं चुकलेलं असेल ते माझ्याजवळ ठेवा, ते मलाच देऊन टाका. पण एखादी जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल, नक्की त्या गोष्टीचा विचार करा. संतांचे शब्द हे एकदम निर्मळ आहेत, एकदम स्वच्छ आहेत आणि एकदम ओपन आहेत. गुंता वाढवणाऱ्यांच्या मागे जाऊ नका. झालेली सेवा हे तुम्हा सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय भ्रांती समोर गेली दिसू लागले वाट, आता प्रेमची तळू लागलो सपाट. एका जनार्दने पावलो पंढरीते, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मधुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. विठ्ठल जय जय